तुमचा व्यवसाय अजूनही लोकांपर्यंत पोहोचत नाहीये? आता चिंता नको. टाइम्स ऑफ महाराष्ट्रवर करा तुमच्या व्यवसायाची जाहिरात आणि पोहोचा हजारो ग्राहकांपर्यंत. ब्रँड वाढवा, विक्री वाढवा आणि मिळवा नवी ओळख. आजच संपर्क करा 78 87 77 66 68. गार्डनमध्ये खेळताना अंगावर लोखंडी घसरगुंडी कोसळून एका चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील हडपसरमध्ये ही घटना घडली. सोसायटीतील गार्डनमध्ये खेळताना या मुलीच्या अंगावर घसरगुंडी कोसळली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी सोसायटीच्या चेअरमनसह अन्य पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिका नवनाथ देवीकर असं 4.5 वर्षाच्या मृत मुलीचं नाव होते. विशेष म्हणजे या घटनेपूर्वी घसरगुंडी व्यवस्थित बसवलेली नसल्याची बाब या मुलीच्या वडिलांनी निदर्शनास आणून दिली होती. ती काढून टाकण्याबाबत वारंवार तक्रार करूनही योग्य ती कार्यवाही करण्यात आली नाही. या अपघातात अनिकाच्या डोक्याला, चेहऱ्याला आणि मानेस गंभीर दुखापत झाली. बेशुद्ध अवस्थेत तिला तातडीनं खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मुलीच्या वडिलांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून या प्रकरणी निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत सोसायटीच्या चेअरमनसह पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा तपास हडपसर पोलिसांकडून सुरू आहे. मात्र पोटच्या मुलीचा मृत्यू झाल्यामुळे आई-वडिलांना मोठा धक्का बसलाय. टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी शिवानी लकडे यांचा रिपोर्ट, पुणे.